गटारी जवळ आली की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे मस्त झणझणीत नॉनव्हेज बेत. मग चिकन घ्यायचं की मटण, कोळंबी घ्यायची की मासे घ्यायचे, मसाले कोणते लागणार, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटारीच्या दिवशी मेन्यू काय असणार. तर तुम्हाला मस्त असं सी फूड स्टार्टर पाहिजे असेल ना, तर हे कोळंबी रवा फ्राय नक्की करून बघा. याला प्रॉन्स तवा फ्राय किंवा प्रॉन्स रवा फ्राय सुद्धा म्हणतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा साफ केलेली कोळंबी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती चांगली कोरडी करून घ्यायची, म्हणजे पाणी सगळं त्यातलं काढून घ्यायचं आणि मग एका मिक्सिंग बोलमध्ये घेऊन त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा. तुम्ही इथे कोकम सुद्धा वापरू शकता किंवा कोकम आगळ असेल तर तो घाला आणि मीठ घालायचं चवीपुरतं. चांगलं याला चोळून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे. हिरव्या वाटणामध्ये थोडेसे लसूण, आलं आणि कोथिंबीर वापरली आहे. या हिरव्या वाटणाचा मस्त स्वाद येतो. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पूड, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा धणे पूड आणि तसेच 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पूड घातलेली आहे. चांगला कलर यासाठी आणि 2 कोकम घातलेत. कोळंबीमध्ये पाणी असलं की मसाले व्यवस्थित लागणार नाही. कोळंबीला हे चांगले मसाले आपल्याला चोळून घ्यायचे आहेत आणि 15 ते 20 मिनिटं फक्त मॅरिनेट करत ठेवायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथे एक कोटिंगसाठी ताटामध्ये थोडासा मोठा रवा आणि तांदळाचं पीठ, तसेच थोडंसं मीठ आणि लाल तिखट घेऊन हे कोटिंगचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे. बारीक रव्याने सुद्धा हे कोटिंग चांगलं येतं आणि तांदळाच्या पिठाने प्रॉन्सना कुरकुरीतपणा येतो. अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात. तर त्याच्यानंतर आपण आता मॅरिनेशन झाल्यानंतर यामध्ये हे प्रॉन्स एक-एक करून कोटिंग करून घेऊ आणि आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा नॉनस्टिक पॅनवरती तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आता एक-एक कोळंबी आपल्याला ठेवत जायची आहे. कोळंबी मोठ्या आचेवरती फ्राय करू नका. बाहेरून मसाला किंवा कोटिंग जळेल आणि आतून कच्चीच राहील. तर मध्यम आचेवरती कोळंबी आपल्याला खालची बाजू 5 मिनिटं फ्राय करून झाली की दुसरी बाजू सुद्धा 5 मिनिटं फ्राय करून घ्यायची. कोळंबी फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही. गोल्डन ब्राऊन कलर आला की एखाद्या टिश्यू पेपरवरती किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. आता यावरून तुम्ही लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. अगदी मस्त जबरदस्त स्टार्टर बनतो. नुसती खायला तर मस्तच लागते, पण त्याचबरोबर भाकरी असू दे किंवा चपाती, डाळ भात, वरण भात असू दे, अगदी जबरदस्त लागते सगळ्याबरोबरच. याला कोटिंग सुद्धा मस्त आलेलं आहे. नीट शॅलो फ्राय केलं तर अगदी कुरकुरीत तयार होतात. रेसिपी झटपट आहे, त्यामुळे तुम्हाला जर सी फूड आवडत असेल तर ही रेसिपी करून बघायला हरकत नाही आणि आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात परत एका अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.